तो राणा आहे की नाही पोरगीसाठी काय बी करू शकतोय, जीव घेईल कुणाच तरी. म्हणजे साहेब ते गोष्टीत कसं गोष्टीत बघा ते म्हणजे त्या राक्षसाचा जीव त्या पोपटात असतो, तसा रानाचा जीव आहे की नाही त्याच्या त्या लाडक्या पुरीत अडकलेला आहे. म्हणजे इकडं का तिचा नरडा आवडलं की राणा तिकडे कसा सटपटतोय बघा. काय साहेब ते राणा आहे की नाही राणा ते पोरगीसाठी काय बी करू शकते, कोणाचा जीव बी घेऊ शकतोय. त्या पोरगीची मुंडी तुम्ही इकडे मुरगाळा की नाही तिकडे राणा स्वतःसारखा सरळ येतोय. हो परेश पाटील, लहान मुलगी आहे ती, असं करणं म्हणजे. बुवा, तुम्हाला मध्ये बोलायला कोणी सांगितलंय? गप्प बसा. हा का बसायचं, इथं आम्ही दोघं बोलतोय ना वा मग, आणि तो माननीय परेश पाटील बोलतात तेव्हा गप. अजून 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 काय नाही साहेब, काय आहे, त्या पोरगीला असंच डिवचत राहायचं. म्हणजे राणा आहे की नाही राणा ते उभेळात लपलेला उंदीर असते की नाही त्याचा पटकन बाहेर येते बघा. ती मुलगी शाळेत शिकायला जाते ना? होय जाते की, आपल्या गावातच शाळेत जात्या. सर कोण आहेत तिचे? ते आपले हेड सर. तुम्हाला बोलायचं का त्यांच्याशी? एक मिनिट फोनच लावून देतो की मी. हेड सर हॅलो मास्तर कुठं आहे? होड मास्तर. तुम्हीच की मास्तर? अहो मी महाजन आहे, महाजन. हेड सर 25 वर्ष. कुणाशी काय बोलायचं कळतंय की नाही तुम्हाला? पण आहात कोण तुम्ही? माननीय परेश पाटील बोलतोय मास्तर. परत मास्तर? हे बघा, मला ना तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही. ठेवा तो फोन खाली. हो राहिलं की राहिलं, बोलायची इच्छा नाही तर. पण इथं मोहिते साहेबांना तुमच्याशी बोलायची इच्छा आहे. संग्राम मोहिते, एन्काउंटर स्पेशालिस्ट. अरे कोण मग? कळते का? हा? हा? एक मिनिट बोला, साहेबांशी बोला. साहेब घ्या. हॅलो. हो हॅलो हॅलो. बोला ना साहेब, काय सेवा करू मी आपली? त्या राणाची मुलगी तुमच्या शाळेत शिकते ना? हो आमच्याच शाळेत आहे. नीट नजर ठेवा तिच्यावर. राणाचा जीव तिच्यात आहे असं ऐकलं मी. हो हो, खूप जीव आहे त्यांचा तिच्यावर. म्हणून तर तिच्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. त्या पोरीला जाणीव करून द्या तिचा बाप कोण आहे आणि कसा आहे. फरार कुणी येतो राणा. हो हो हो, मी सांगतो साहेब. आणि ती पोरगी जरा जास्त जागाव आहे असं ऐकलं मी. जरा चांगली शिस्त लावा तिला. त्या शिस्तीची कळ त्या बेशिस्त राणाला बसली पाहिजेत. कळलं काय? हो हो, तुम्ही काळजीच करू नका साहेब. आता तुम्ही सांगितलं म्हणजे प्रश्नच मिटला. फोन ठेवा. हो हो. हे झालं मुलीचं. आता राणाच्या घरचे. राणाच्या घरच्यांनी मी आता स्वस्थ बसू देणार नाही. नाक दाबलं ना की तोंड हे उघडत. वा 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 साहेब, काय आयडिया काढली डोसक्यातनं. वा, फक्त काय करा, ते नाक आहे का नाही नाक जरा जोरात पिळा. म्हणजे तुमचा इशे किती हार्ड आहे हे कळत त्या रानाला. लक्ष्मी, तू शाळेत यायला का नको म्हणतेस ग? हेडसर वरडतात मला. अगं ते तर कायमच वरडत असतात, म्हणून काय आपण आपला अभ्यास चुकवायचा होय? राणादा काय म्हणतो, अभ्यास चुकवायचा नाही, शाळा बुडवायची नाही, अभ्यास करायचा. सांगतो की नाही? हा, पण राणादा पळून गेले म्हणतात सगळी. म्हणून देखील पण तोच राणादा समोर आल्यावर घाबरतात का नाही सगळी? हा, चुकलंच माझं. मी शाळेला जाणार नाही असं मला नाही म्हणायला पाहिजे होतं. मी शाळा बुडवणार नाही का अभ्यास बुडवणार नाही. आता राणादाला काही वाईट वाटत असं काही बी करणार नाही. राणादा कुठं असेल ग? पोलीस त्याच्यावर गोळ्या चढवत होतीत ना ग? हा, पण राणादा त्यांच्या हाती लागला नाही. राणादानं मनात आणलं तर तो कवाच पोलिसांच्या हाती लागणार नाही. हा, तसा जबरदस्त आहेच राणादा. पण तो आता परत कधी येणार? लवकरच येणार.
आणि तो यायच्या आधी मी चांगला अभ्यास करून पहिल्या नंबरानं नेहमीसारखं पास होणार आणि मी दुसरा नंबर काय हा मी राणाची शूर चतुर्भिंगी आहे. मी आता शाळेला जाणार म्हणजे आईला बी वाईट नाही वाटणार. चल बाई लवकर नाहीतर आज बी शाळेला उशीर होईल. अंजली, अगं पूजा केली की सकाळी परत का करायलीस? अंजली, अंजली, अगं पुरी सकाळी पूजा केली की परत का करायलीस? हे बघ, देव कधी चांगल्याचं वाईट करत नाही. हं, तो आपल्या पाठीशी आहे. तू नग काळजी करूस. गोदाक्का तिकडे पोलीस राणाजींवर गोळ्या झाडतायत आणि तुम्ही काळजी करू नको काय म्हणताय? हे बघ, आता रडून आणि काळजी करून काय होणार आहे? राणाला काय बी होणार नाही, माझं मन सांगतंय मला. गप बाय, रडू नगस. अगं तू धीर सोडलास तर आम्ही काय करायचं? लक्ष्मीकडे बघून तरी मन घट कर. आणि राणाचं काय? तो स्वतःची काळजी घ्यायला खंबीर हाय. यांनी फक्त पोलिसांना स्वतःहून शरण जायला पाहिजे बस. मला बाकी काही माहिती नाही गोदाक्का. अगं पण ते पोलीसच त्याच्या जीवावर उठल्यात, मग तो कसा हवाली होईल पोलिसांच्या? अहो पण मग पळून तरी काय होणार आहे? उलट ते पोलीस जास्तच चौताळून त्यांच्या मागे लागणार. हे बघ, भगवंत आपल्या पाठीशी कायम आहे. तू नग काळजी करू. तुम्ही खरं सांगा मला, तुम्हाला नाही काळजी वाटत आहे? होय ग, पर बहिणी, गोदाक्का, मामा आलेत. चल डोळं पुस. चल काळजी करू नगस. कशी आहेस बेटा? म्हणजे हा प्रश्न विचारणं म्हणजे येडपटपणाचाच आहे. रानामाग पोलीस हात धुवून लागल्यात म्हणजे काळजीच असणार. काय करायचं काहीच कळत नाहीये मला. मामा, पाणी. कशी आहेस बाळा तू? अहो, आता कशी दिसते तुम्हाला? वहिनींची जरा अवस्था बघा. इथे 1 मिनिट जीवाला चैन नाही हो. तुम्ही काय बी करा आणि भाऊजीसने सोडून आणा. ते नाहीतर घराला घर पण नाही हो. त्यात पोलिसांनी गोळीबार बी केलाय. वय आले माझ्या कानावर. नाही म्हणजे माझं वरच्या लेवलला बोलणं चालूच होतं, पण राणा फरार झाल्यानं का नाही कुठं बोलायला तोंडच उरलं नाही बघा मला. राणाला असं पळून जायला नका होतं. पण मग राणा तर पळून गेलं ते चुकीचं झालं काय? वय म्हणजे आता का नाही
वरच्या लेवल पर्यंत रानात चुकलाय म्हणून तो पळून गेलाय असं झालं. लय मोठा गोळ घालून ठेवला रानात. हे बी खरं आहे म्हणा. काय गुन्हा केला नव्हता तर पळून का गेलं असा विचार येणारच ना डोक्यात. नाही, पण माझ्या रानानं काय बी गुन्हा केला नाही. तक्का होय हे तुम्हाला आणि आम्हाला माहित आहे, पण पोलिसांचं काय? हा? म्हणजे पोलीस तर असंच म्हणणार ना, का राणा पळून गेला म्हणजे तो गुन्हा करून गेलाय. नाही, खरंच त्यांनी काहीच नाही केलं. भय अंजली, अगं पण हे सिद्ध करायचं असेल का नाही, राणानं पोलिसात शरण जायला पाहिजे. त्यात तो पोलीस अधिकारी आलाय का नाही एकदम कडक आहे. हातापतूर सगळ्याच्या सगळ्या गुन्हेगारांनी त्यांना कायद्याचा हिसका दावलाय. राणाला त्याच्यापासून जास्त दिस लपून राहता येणार नाही. पण सगळ्यात जास्त काळजीचं कारण म्हणजे तो संगी आहे. एकदा का त्याचं डोकं फिरलं का नाही सरळ एन्काउंटर करून टाकतो म्हणे. अरे देवा, म्हणून त्यानं गोळीबार केला होय. होय, आता तुम्हीच काहीतरी करा बघा. आता एकच पर्याय आहे, राणानं शरण जाणं. स्वतःसाठी नाही पण तुम्हा सगळ्यांसाठी, या घरासाठी, लक्ष्मीसाठी का होईना राणानं शरण जायला पाहिजे. कुठे आहे राजलक्ष्मी रणविजय गायकवाड? हा सर. हेड सर, हा हेड सर. तुला काय शिस्त विस्त काय आहे की नाही? हा? मी काय केलं सर? तू नाही, तुझ्या राणा दादांनी केलंय. त्यांच्यामुळे मला ऐकून घ्यावं लागला. शाळेच्या इज्जतीचं पार खोबरं करून टाकलं त्याने. गावाची इज्जत गेली, आता शाळेची जी एवढे दिवस मी राखली होती ती सुद्धा निघून गेली. माझ्या रानाची काय बी चूक नाही. हो का? म्हणजे चूक आमचीच होती असं म्हणायचंय का तुला? असं नाही म्हणत हेड सर ती. ए तोंबडे, तुला मध्ये कोणी बोलायला सांगितलं? हा? चला शेतात चाल. हे बघ लक्ष्मी, हे तुझ्या राणा दादानी अतिशय चुकीचं केलेलं आहे. त्याचा परिणाम तुझ्यावर आणि तुझा परिणाम या सगळ्या मुलांवर होतोय. हेड सर, राणादानं काय बी चुकीचं नाही केलं. काय चुकीचं केलं नाही? पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलेत ते. याचे परिणाम काय होतील माहित आहे तुला? नाही. गप्पा बस. तुझे राणा दादा पळून गेलेत. पळपुटेपणा दाखवलाय त्यांनी. हेड सर, माझ्या राणादाला काय बी बोलायचं नाही. का नाही बोलायचं? पळपुटेपणा दाखवलाय त्यांनी, भित्रेपणा दाखवलाय. सर बस झालं. आता माझ्या राणादाचा अपमान मी अजिबात नाही सहन करणार. हे बघ, तुला जर या शाळेत राहायचं असेल ना तर शाळेचे नियम पाळलेच पाहिजेत. मला शाळाच नको. अरे हे लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी. हॅलो, काय मास्तुरे? हेड सर. तेच हो. काय आहे, रानाच्या पुरीचं काम झालं नाही तर तुमचं हेड जागेवर राहणार नाही. नाही नाही, अहो आता तिला मी असं शाळेच्या बाहेर हाकलून लावलं. हा मग ठीक आहे. ए कारट्यानो, ए शांत बसा. याने काय उसाबर करत बसलायस? अरे मी भाकऱ्या घेऊन आले की तुझ्यासाठी. माझ्यामुळे तुम्हाला रोज रोज कशाला ताप? अरे भुकेल्या माणसाला खाऊ घालण्यात कसला आलाय ताप? ये, झाला तर माझं मी बघून घे.
काय झालं? काय नाही. काय कसं नाही? मग तोंड काय एवढं सुकलंय? नक्की काहीतरी टेन्शन आहे. काय झालंय? हा, आता एक बहीण त्याच्या भावाला सांगणार नाही वय? सांगा की. माझ्या पोरीची कॉलेजातली पोरं कळ काढतात. कॉलेजला जाऊ नको म्हटलं तरी जात्या. नुसता जीवाला घोर माझ्या. कशाला शिकायला पाहिजे? असं कसं म्हणता येत आहे? शिक्षण लय महत्वाचं असते. जो शिकेल तो टिकेल असं म्हणतात. शिकेल तो टिकेल असं म्हणतात का नाही? तरणी पोर आहे. उद्या काय बरं वाईट झालं तर कुणाला विचारायचं? माझ्या जीवाला लई घोर लागलाय. काय करणार मी एकटी बाई? घरात बाप माणूस पण नाही. जवळ पोरगी सुखरूप घरी येत नाही तवर चित्त थाऱ्यावर नाही येणार माझं. ताई, पोलिसात तक्रार का नाही दिली? धनदांडग्याची पोरं आहेत. पोलिसात गेलो तर आमचं जगणं हराम करून टाकतील. कुठल्या कॉलेजमध्ये आहे तुमची पोरगी? पोरं कुठं असतात? टी का काय कॉलेज आहे ना, तिथं आहे. कॉलेजात न जाता येताना तिला त्रास देतात. ताई, मग हे समजा मला आधी नाही का सांगायचं? आता मी बरोबर बघतो काय करायचं ते. हा, नाही बाबा, तू फिरस्ता माणूस. तुला कशाला आमच्यामुळे ताप? बहिणीचा भावाला कधी ताप होतोय काय? अन झाला तरी माझं मी बघून घेतो. तुम्ही बिनधास्त राहा. पण रान आता पोलिसांच्या हवाली झाल्यावर पप्पा सुटतील ना व? वय जो काय आहे तो एवढाच चान्स आहे रानाकडं आता. पोलिसांची खात्री पटली की नक्की सुटणार बघा राणा भाऊजी. आलंच. लक्ष्मी, अगं शाळेत एवढ्या लवकर कशी आलीस तू? काय विचारते मी, लवकर कशी आलीस? मी निघून आलो. का? मी उद्यापासून शाळेत जाणारच नाही. अगं पण का, काय झालंय? आमचे हेड सर राणादाला पळपुटा म्हणत होते. आणि राणादा पळाला मग मलाच ओरडायला लागले. मग मी बी त्यांच्यावर ओरडलो आणि आलो निघून. का केलंस तू असं? मग राणादाला कोण बी काय बी बोललं तर मी ऐकून घेऊ. अगं पण असं नसतं करायचं लक्ष्मी. पण का? उलटा उत्तर देऊ नको. अंजली, लक्ष्मी चल, तू हातपाय धुवून घे. बघितलं अंजली, त्या रानामुळं का नाही बारक्या पुरीला बी भोगायला लागतंय बघ. अरे मामा, अरे युवराज, तुम्ही लवकर शाळेत निघून आलास का काय? नाही, माझी शाळा या टायमिंगला सुटती. अहो मामा, युवराज भारीतल्या शाळेत जातोय. इंग्लिश मीडियम हाय. लवकर भरती आहे, लवकर सुटती. युवराज चल, हातपाय तोंड धुवून. युवराज एवढा ड असून बी त्यासने शाळेची गोडी लागली. आणि लक्ष्मी एवढी हुशार असून बी ती शाळा बुडवायला लागली. हो, खरं म्हणजे हे सगळं बोलायला काय पण आता इलाज नाही.
रानानं पळून जाया नको होतं.